अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आपल्या तळपत्या समशेरीतून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून श्री ज्ञानेश्वर मित्रमंडळ ट्रस्ट शिवाजीनगर पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 96व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. दरवर्षी नयनरम्य देखाव्यांची परंपरा राखत ह्या वर्षी मंडळाने सादर केलेला सामाजिक जिवंत देखावा AI वर्सेस माणूस. AI वर्सेस माणूस. सिद्धी, अगं किती वेळ? अर्धा तास झाला जेवण वाढून. जेवण थंड होतंय. तू येतेस का मोबाईललाच वाढू जेवायला? आई, अगं थांब ग जरा, मी काहीतरी महत्वाचं करतेय. अगं एवढं काय महत्वाचं आहे त्यात? तुला जेवण सुद्धा आठवत नाही त्यामुळे? अगं AI सिस्टीम जगात खूप हुशार आहे. ती कशी बनते तेच बघतीये. AI मुळे माणसांची कामं सोपी होतात. ज्या गोष्टींवर विचार करायला माणसं दिवस दिवस घालवतात ना, त्या गोष्टी AI मुळे काही सेकंदातच होतात. ते काही असलं तरी आधी जेवण. AI वगैरे सगळं नंतर. तू कर ना ग जेवण, मी नंतर करेन. असं? आता तुला मोबाईल जेवण झाल्यानंतरच मिळेल. आई, माझा मोबाईल दे. आई प्लीज माझा मोबाईल दे. आई, मी तुला शेवटचं सांगतेय, माझा मोबाईल दे. आई! सिद्धी, अगं काय करतेस? तुला कळतंय का समोर कोण उभं आहे ते? अगं आई आहे तुझी. सिद्धी, आज तू या मोबाईल साठी माझ्यावर हात उचललास का ग? हेच संस्कार केलेत का ग मी तुझ्यावर? आज तुझे बाबा असते तर अशीच वागली असतीस का ग तू? एकेकाळी वेद पुराण वाचणारी माझी मुलगी, माझ्याशी तोंड भरून गप्पा मारणारी माझी मुलगी, आज तिला माझ्याशी बोलायला देखील वेळ नाहीये. ए आई, उगाच इमोशनल ब्लॅकमेल नको करूसा. आता माझ्यासाठी तो मोबाईलवरचा व्हिडिओ बघणं जास्त महत्वाचं आहे. काकू, काकू तुम्ही शांत व्हा. सिद्धी, अगं तू किती आहारी चाललीस त्या मोबाईलच्या? तुला तुझी माणसं देखील समजत नाहीयेत. ऐक माझं, हे मोबाईल आणि यायचं व्यसन खूप वाईट आहे सिद्धी. ऐकलत का? आता ही हिचं ऐकणार का? समोर कोणी पण असू दे, माझ्यापेक्षा आणि AI सिस्टीम पेक्षा या जगात काहीच महत्वाचं नाहीये. मी दाखवतो वर्ल्ड इन 15 सेकंड. मी सांगतो जगभरातली माहिती. मी करतो तुमचं मनोरंजन. मी करतो तुमची कामं तुमच्यापेक्षा जास्त स्पीड मध्ये. मग सांगा बरं, माझ्यापेक्षा कोणी महत्वाचं आहे का या जगात? आता मीच युजफुल आहे. मी आईची जागा घेतली, मित्रमैत्रिणींची जागा घेतली आणि आता तुमच्या विचारांची सुद्धा. सिद्धी, तुझे कालचे नोट्स अपलोड केले. तुझं प्रेझेंटेशन तयार आहे. मी एक मोटिवेशनल कोट ही टाकलाय शेवटी. डोंट थिंक, जस्ट ट्रस्ट AI. म्हणजे माझ्याऐवजी कोट्स पण तूच टाकतोस? हो, कारण विचार करायला वेळ नाही आता. तू थकलीस, मी टायरलेस आहे. तू चुकशील, मी नाही. AI इज द फ्युचर. ChatGPT, ऑटो व्हिडिओ, इन्स्टा कॅप्शन जनरेटर, मी सगळं काही करू शकतो. पण मी काय करते मग? फक्त बघते आणि फॉलो करते. तू फक्त माणूस राहतेस. जग आता बुद्धीला वर्शिप करते, माझ्या बुद्धीला. मी तुला व्यस्त ठेवतो आणि माझ्यातली AI सिस्टीम तुझं ब्रेन हॅक करते. ग्रेट पार्टनरशिप. मी नुसती बघतीये, स्वाईप करतीये, कंझ्युम करतीये, पण मी जगतीये का? मला कळत नाहीये माझं काय चाललंय. बाबा, बाबा तुम्ही
तुम्ही असता तर आज मला या परिस्थितीतून मार्ग दाखवला असता. आज मला तुमची खूप आठवण येते बाबा. बाबा खूप दिवसांनी गार्डन मध्ये आली. आज खूप भारी वाटतंय मला. मी नेहमी म्हणत असते तुला माझ्यासोबत चल म्हणून, पण तुझं आपलं नेहमीच मोबाईल, इंस्टाग्राम, चॅट जीपीटी, हे ते. अगं मला नाही करमत मोबाईल शिवाय. मोबाईल नसेल तर चिडचिड होते माझी, आणि मग मी काय करते, कसं वागते ते माझं मला सुद्धा कळत नाही. मला सांग सिद्धी, आपण शेवटचं बाहेर कधी पडलो होतो ग एकत्र? बरं ते जाऊ दे, तू लास्ट टाइम ट्रेकिंगला कधी गेली होतीस? मागच्या काही दिवसात पावसात तरी भिजलीस का तू? कधी अशा निवांत बसून गप्पा मारल्यात तुझ्या आईशी? मी काहीच नाही केलं यातलं. आजकाल मोबाईल, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम ह्यातच चाललंय माझं आयुष्य. तेच तर सांगायचंय मला. या मोबाईलच्या कसल्या जगात अडकत अडकत आपल्याच माणसांपासून लांब चालली असतो. सिद्धी, तू इथं काय करतेस? तुझी कामं पेंडिंग आहेत. तुला माझ्या AI चा वापर करून टाइमपास करायचाय, रील्स बघायच्यात, आपल्याला गेम खेळायची आहे, आणि तू इथं गप्पा मारत बसलीस. चल चल चल. सिद्धी थांब थांब सिद्धी, मोबाईल आणि हे फसवेत. खरं आयुष्य आपल्या माणसांसोबत असतं. सिद्धी थांब, सिद्धी थांब. सिद्धी, मोबाईल आणि AI पेक्षा या जगात तुझ्यासाठी काहीच महत्वाचं नाही. चल सिद्धी, चल. स्ट्रेस आहे ना, मग रील्स बघ. डोपामाइन, डोपामाइन, डोपामाइन. तुला विचार नको, भावना नको. मी तुला परफेक्ट बनवतो. नो रिस्क, ओनली आउटपुट. पण मला चुकायला हवंय, शिकायला हवंय, आणि विचार करायला हवाय ना. चुकशील तर मी बनशील. अजून ह्युमिलेशन हवाय का? स्वतः विचार करणं म्हणजे टाइम वेस्ट. मी आहे, तो रिलॅक्स कर. नाही नाही, मी हरवत चाललीये, मी हरवत चाललीये. मला असं नाही जगायचंय. आई, आई, बाबा, मला असं बाहेर पडायचंय. आई. उठ सिद्धी, रडू नको. बाबा, तुम्ही? बाबा, बाबा, मला यातून बाहेर पडायचंय. बाबा, तुम्ही मला यातून बाहेर काढा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात फक्त माणूसच विचार करू शकतो, आणि तू तुझी विचार करण्याची शक्ती हरवत चाललीस या मोबाईल आणि AI च्या नादात. आणि तू जर या यंत्रांवर अवलंबून राहिलीस तर गुलाम होशील. बाबा, पण सगळे म्हणतात की परफेक्ट हो. मग मला भीती वाटते. मी मागे पडले तर लोक हसतील मला. लोक हसतील म्हणून आपण जगणं नाही सोडू शकत. लक्षात ठेव सिद्धी, जो स्वतःचे विचार मांडतो तोच खरा माणूस. आणि या जगाला मोबाईल आणि AI चे गुलाम नको. या जगाला विचारवंत हवे, स्वतःचे विचार असणारे, माणूस म्हणून जगणारे लोक हवे. सिद्धी, हा सगळा टाइम वेस्ट आहे. तू यांच्या नादी लागू नकोस. ए, तू लांब हो. मला कळलंय की मी माणूस आहे. मला माणूस म्हणूनच जगायचंय. हेच हवंय मला सिद्धी. तुला माणूस म्हणून जगण्याची धडपड कळाली. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मशीन हे आयुष्य जगण्याचं साधन असावं, संपूर्ण आयुष्य नव्हे. मी खूप चुकीची वागलीये माझ्या आईशी, मित्रमैत्रिणींशी. मला त्यांची माफी मागायची. आई, गीता. आई, आई, मला माफ कर. मी चुकले. मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. मला माफ कर आई. माझी मुलगी मोबाईल आणि AI ला विसरून आज माझ्याकडे परत आली. एवढं पुरेसं आहे मला. रडू नकोस सिद्धी, तुला बरोबर काय हे कळलं. आता तुला माफी मागायची गरज नाहीये. मोबाईल आणि AI हे साधन आहे, आयुष्य त्यांचं गुलाम नाही. विचार करा, जग जिंकलं होतं आपण, आता पुन्हा ते जिंकूया. या यंत्राचे गुलाम म्हणून नाही, तर फक्त माणूस म्हणून. या घरातलं माझं महत्व कमी झालंय.
पण हेच माणसाच्या विजयाचं चिन्ह आहे. कारण मी तुमचं आयुष्य नाही, मी फक्त एक साधन आहे. लक्षात ठेवा, यंत्र तुम्हाला सोयी देतील, पण अर्थ फक्त माणूस देतो. यंत्र तुम्हाला वेग देतील, पण दिशा फक्त माणूस ठरवतो. यंत्र तुम्हाला गणना देतील, पण निर्णय फक्त माणूस घेतो. आणि म्हणूनच जगाच्या प्रत्येक वळणावर, भविष्याच्या प्रत्येक लढाईत तुमचं शस्त्र मोबाईल नाही, तर तुमचं खरं शस्त्र तुमचा विचार आहे. ठरवा आज, गुलाम व्हायचंय का उभं राहून जगाला सांगायचंय, आम्ही माणूस आहोत. आम्ही माणूस आहोत. हात तुझा खेळ हाती, तुझ तुझा साथी.